BA द्वितीय वर्षाच्या मायनरमध्ये तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण हा पेपर आहे. त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे स्थानिक स्वराज्य संस्था, अर्थ, व्याख्या, स्थानिक स्वराज्य संस्थेची वैशिष्ट्ये. बघा, हे लक्षात घ्या, भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्णपणे स्थापना झालेली आहे आणि त्याची प्रभावी रीतीने अंमलबजावणी होते. महात्मा गांधीजींच्या स्वप्नानुसार, ध्येयानुसार भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे. गांधीजींचं स्वप्न काय होतं? ग्रामराज्य, ग्राम स्वराज्य, खेड्याकडे चला, शेवटच्या घटकाच्या माणसापर्यंत सत्ता पोहोचवणे, विकास पोहोचवणे, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आवश्यक आहे. खेड्यातला माणूस तालुक्याच्या ठिकाणी येऊ नये, तालुक्याच्या ठिकाणी माणूस जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ नये, तर सरकार त्यांनी त्यांचं स्वतःचं स्थापन करावं, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची संपूर्ण जगभर स्थापना झालेली आहे. वेगवेगळ्या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. भारतामध्ये संसदीय लोकशाहीची स्थापना झाल्यानंतर लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तर सत्ता ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते. सत्तेचं एक तत्व लॉर्ड ॲटली सांगतात, सत्ता ही माणसाला भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्तेमुळे माणूस 100% भ्रष्ट होतो. पॉवर करप्ट्स, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूटली. म्हणून सत्ता ही केंद्रित राहू नये. त्यामुळे एकाधिकारशाही, हुकुमशाही या गोष्टी निर्माण होतात. सत्ता ही विकेंद्रित असावी, त्याचं विभाजन केलं जावं, तरच ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते. तरच शेवटच्या घटकाला, ग्रामीण भागाला सत्तेमध्ये वाटा प्राप्त होतो आणि सत्तेमध्ये सहभाग घेता येतो. एक मुद्दा लक्षात ठेवा, लोकशाही ही लोकांच्या सहभागाने यशस्वी होत असते. लोकशाही हे लोकांचे शासन आहे. अब्राहम लिंकन ज्याप्रमाणे म्हणतात, लोकांसाठी, लोकांकडून, लोकांकरिता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी परिपूर्ण लोकशाहीची व्याख्या केलेली आहे, ती व्याख्या आहे, रक्ताचा एक थेंबही न सांडता ज्या व्यवस्थेमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक क्रांती होत असते त्या व्यवस्थेला लोकशाही व्यवस्था म्हणतात. सामाजिक क्रांती करायची, राजकीय क्रांती, आर्थिक क्रांती, धार्मिक क्रांती, सांस्कृतिक क्रांती, पण ती क्रांती विदाऊट एनी ब्लड शेड, रक्ताचा एक थेंबही न सांडता ती क्रांती करायची आहे. त्यामुळं लोकशाही यशस्वी करण्यासाठी लोकांचा सहभाग, लोकांची सक्रियता, लोकांचं परिपूर्ण मतदान, जास्तीत जास्त पूर्ण मतदान आणि लोकांनी शासनाचा कारभार, सरकारचा कारभार कसा चालला आहे त्याकडे लक्ष देणे, सरकारवर टीका करणे, सरकारच्या चुका दर्शवून देणे, सरकारला चुका सुधारवण्याची संधी देणे. आणि जर समजा जनतेच्या इच्छेनुसार, मतानुसार विद्यमान किंवा सध्याचं जनतेने निवडलेलं जे सरकार आहे ते जर त्यांना मान्य नसेल तर येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये दुसऱ्या पक्षाला संधी देणं, ही संधी जनतेला लोकशाहीमध्ये उपलब्ध असते. म्हणून लोकशाही हे वैश्विक शासन प्रणाली आहे. लोकशाहीमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण होते, शेवटच्या घटकापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत सत्ता पोहोचते आणि ग्रामीण भागातल्या खेड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मी माझ्या खेड्यामध्ये माझ्या मतानुसार सरकार स्थापन केलेलं आहे
त्याला लोकशाहीची जाणीव होते, लोकशाहीचा अनुभव येतो. लक्षात घ्या, नुसती लोकशाही व्यवस्था असणं उपयोगाचं नाही, तर लोकशाहीचा अनुभव प्रत्येक माणसाला आला पाहिजे की माझ्या देशात लोकशाही आहे. मला प्रत्येक वेळेस विचारल्या गेलं, माझ्या मताची किंमत केल्या गेली, माझ्या मताचा आदर केला गेला. हे केवळ आणि केवळ लोकशाही व्यवस्थेमध्ये होत असतं. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाही व्यवस्थेला अधिक बळकटी प्राप्त करून देतात. महात्मा गांधीजींच्या मतानुसार ग्रामराज्य, ग्राम स्वराज्य, अंत्योदय, शेवटच्या घटकाचा उदय झाला पाहिजे, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आहे. हे तत्व महात्मा गांधीजींकडे कसं आलं? महात्मा गांधीजींनी अनटू द लास्ट हा ग्रंथ वाचला. नेहमी आपल्याला सांगितलं जातं वाचन करा. वाचनातून, अनुभवातून मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा गांधी झाले. अनटू द लास्ट या ग्रंथात काय लिहिलेलं आहे? चर्च आहे, धर्मगुरू आहे, प्रार्थना होते, प्रार्थनेनंतर तो धर्मगुरू एका माणसाच्या हातामध्ये प्रसाद देतो आणि त्या माणसाला म्हणतो, हा प्रसाद समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेऊन पोहोचव. हे वाक्य गांधीजींना अत्यंत प्रभावित करून गेलं आणि मोहनदास करमचंद गांधी यांचे महात्मा गांधी झाले वाचनातून. म्हणून प्रत्येक शिक्षक, प्रत्येक प्राध्यापक तुम्हाला सल्ला देत असतो, वाचन करा. वाचनातून तुमच्यामधले कौशल्य, तुमच्यामधल्या सुप्त शक्ती जागृत होतील आणि तुम्हाला सर्वांगीण परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास करता येईल. हे केवळ वाचनामधून होत असतं, अनुभवातून होत असतं. संपूर्ण विश्वाचं ज्ञान तुम्हाला ग्रंथामध्ये सापडत असतं. म्हणून अधिकाधिक वाचन करणे, पुस्तकांच्या सहवासात राहणे, ग्रंथालयामध्ये रमणं हे अत्यंत आवश्यक आहे. महात्मा गांधीजी काय त्यांचं तत्त्व आहे, काय त्यांची शिकवण आहे? नेहमी आपल्यालाही तो प्रश्न पडत असतो, मी हे एखादं काम करावं का करू नये, करावं का करू नये. आपण द्विधा मनस्थितीत असतो, प्रत्येक माणूस असतो. कोणतंही एखादं काम घेतलं, कोणता एखादा निर्णय घेतला की आपण आधी विचार करतो, मी हे काम करावं का करू नको, मी हा निर्णय घ्यावा का घेऊ नको. गांधीजींनी त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. गांधीजी काय म्हणतात, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाहिलेल्या सगळ्यात दुःखी, कष्टी, अत्यंत त्रासलेला चेहरा आठवा. एखादा निर्णय घेत असताना, एखादं काम करत असताना मी ते काम करू का करू नको असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाहिलेला दुःखी, कष्टी, त्रासलेला, ज्याचं शोषण झालेलं असा चेहरा आठवा. तुमचं काम त्या चेहऱ्यासाठी उपयोगी असेल, उपयुक्त असेल, त्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारा असेल, हसू निर्माण करणारा असेल तर तुम्ही ते काम करा, अन्यथा नका करू. म्हणजे एखादं काम करावं का करू नये याचं उत्तर महात्मा गांधीजी अशा पद्धतीने देतात. महात्मा गांधीजी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पूर्णपणे समर्थक होते. अधिक सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, अधिक शासनाच्या योजनांचे लाभ हे ग्रामीण भागातल्या, दूरवर असलेल्या खेड्यामध्ये पोहोचले पाहिजे. कारण भारत हा खेड्यांचा देश आहे. अजूनही जास्तीत जास्त जनता ही खेड्यात राहते. जरी देखील महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये शहरीकरणाचं प्रमाण जरी वाढत असेल, शहरीकरण वेगाने होत असेल, तरीसुद्धा आज घडीला 2026मध्ये देखील जास्तीत जास्त भारतातील जनता खेड्यात राहते. आणि लोकशाहीचा अधिकार, लोकशाहीचा अनुभव देशातल्या प्रत्येक माणसाला आला पाहिजे. तो ग्रामीण भागातल्या माणसाला देखील आला पाहिजे. कारण तो देशाच्या राष्ट्रीय उत्पादनामध्ये भर टाकत असतो, तो शेती करत असतो, तो शेतीला पूरक व्यवसाय आणि उद्योग करत असतो, ज्याच्यावर प्रत्येक माणूस आपला उदरनिर्वाह करतो, पोट भरत असतो.
लक्षात घ्या, ज्या व्यक्तीच्या, ज्या माणसाच्या कामावर आपण जिवंत राहतो तो पोशिंदा आहे आपला. शेतकरी हा पोशिंदा आहे, तो धान्य पिकवतो, म्हणून आपण रोज 2 वेळेस जेवण करू शकतो आणि म्हणून आपण जिवंत आहोत. शेतकरी संघटना जी शरद जोशी यांनी स्थापन केली, नंतरच्या काळामध्ये काही सभांमध्ये हा मुद्दा मांडण्यात आला. तो मुद्दा असा होता, बघा लक्षात घ्या, शेतकऱ्यांचे किती उपकार आहेत आपल्यावर. आपण आता घरी जाऊन जेवण करणार आहोत, सकाळी नाश्ता करून आलो, रात्री जेवण करणार आहोत आणि आपण तृप्त होतो, समाधानी होतो आणि आपलं जीवन आपण जगतो आनंदी. पण पोटात अन्न असेल तर, कारण पोटात अन्न असल्याशिवाय कोणतंही तत्त्वज्ञान व्यर्थ असतं. आधी पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण आपण नेहमी वापरतो. म्हणून जेवण करत असताना, ताटावर बसलेला असताना अगोदर आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचे आभार माना आणि रात्री झोपत असताना देशातल्या सैनिकांचे आभार माना. कारण शेतकरी पेरतो म्हणून माझ्या ताटामध्ये, आपल्या ताटामध्ये अन्न आलेलं आहे. आणि सैनिक देशाच्या सीमेवर आपल्या छातीची ढाल करून आपलं रक्षण करतो म्हणून आपण जिवंत आहोत. ही जाणीव सगळ्यांनी आपण ठेवली पाहिजे, ही जाणीव ठेवली पाहिजे. लक्षात घ्या, शेतकरी संघटनांच्या आंदोलनामध्ये हे वाक्य बऱ्याचदा उच्चारण्यात आलं आहे की जर शेतकऱ्यांनी केला नाही पेरा तर काय खासाल, धतुरा. म्हणून या शेतकऱ्यापर्यंत सत्ता गेली पाहिजे. त्याने आपल्या गावातलं सरकार, जी ग्रामपंचायती ती स्वतः निवडली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला विधानसभेत, लोकसभेत जाता येणार नाही. मग मी माझ्या गावामध्ये जर माझ्यामध्ये काही राजकीय गुण असतील, नेतृत्व गुण असेल, तर मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहू शकतो आणि त्यामधून माझं राजकीय नेतृत्व गुण विकसित करू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या राजकीय प्रशिक्षणाच्या कार्यशाळा आहेत. त्यातून राजकीय प्रशिक्षण होतं. राजकीय नेतृत्वाची संधी यामधून लोकांना मिळत असते, सर्वसामान्य माणसाला मिळत असते. या स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच महाराष्ट्राला आणि देशाला विलासराव देशमुख यांच्यासारखं एक दिग्गज नेतृत्व लाभलेलं आहे. विलासराव देशमुख प्रारंभी बाभळगावचे सरपंच होते. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण होतं, वक्तृत्व गुण होते, जनतेचं हित आणि कल्याण करण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. म्हणून त्यांना विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, नंतर मुख्यमंत्री म्हणून आणि देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये देखील संधी मिळाली. हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे शक्य झालं. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे ही संधी त्यांना मिळाली आणि आपल्यामध्ये ते नेतृत्व गुण आहेत, त्यासाठी त्यांना एक स्टेज मिळालं. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था भारतामध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करतात. त्यांच्या निवडणुका वेळेवर होतात आणि सर्वसामान्य माणूस त्या निवडणुकामध्ये सहभागी होऊन आमचं सरकार, आमच्या गावातलं सरकार आम्हीच निवडतो हा अनुभव त्यांना प्राप्त होत असतो. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण हा पेपर, हा विषय तुमच्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि इतर सर्व भाग आणि नंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद याची देखील सविस्तर माहिती, रचना, कार्य, पदाधिकारी, निवड, नियुक्ती, बडतर्फी ही पूर्ण रचनेचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी या वर्षीच्या पेपरमध्ये अभ्यासासाठी आहे.